राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकांमुळे राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये तर महायुतीतला अंतर्गत वादच समोर आलाय। भाजपने उमेदवार दिल्यावरही शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। तशातच सत्तारांनी भाजपकडून शिवसेना संपवली जाते असा आरोप देखील एबीपी माझाशी बोलताना केलेला त्यांच्या या कृतीची आणि वक्तव्याची मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दखल घेतली आहे आणि त्यांना आज तातडीने मुंबईत बोलावलंय। शिंदे फडणवीस दोन्ही नेते सत्तारांसोबत चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। याशिवाय एकनाथ शिंदे संभाजीनगरमधले शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदारांसोबत बैठक देखील घेणार आहेत। तर अब्दुल सत्तारांनी संभाजीनगरच्या उमेदवारीवरून भाजपवर हल्लाबोल केल्यावर भाजप नेत्यांनी पलटवार करत आगपाखड केली आहे। पाहूया। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। सध्या नाही म्हणू शकत। अब्दुल सत्तार दाखवा मला असं पुढं म्हणलेलं अब्दुल ही म्हणू शकत नाही सध्या। एवढे मोठे उभं केलं आहे ते धाडकन खाली येऊन जाईल। तेच ते म्हणतात अब्दुल सत्तारला कायम तुमच्या प्रकाश ज्योतात राहायचं असतं। तुमच्या कधीतरी काहीतरी स्टंटबाजी करण्यात त्यांचा तो स्वभाव आहे। स्टंटबाजी नाही तर काय, त्यांना उभं राहून दाखवा, चारला नाही राहते।